नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाणी नोटा या घटकावर आधारित प्रश्न प्रकार पाहणार आहोत। नाणी नोटा यावर कसे प्रश्न येतात ते आपल्याला बघायचे। ह्यातला प्रश्न प्रकार पहिला, दिलेल्या नोटांपासून मिळणारी एकूण रक्कम किंवा त्या नोटांपासून किती रुपये आपल्याला मिळतील हे सांगणे, हा आहे प्रश्न प्रकार 1। आता ह्याची उदाहरणं कशी येतात ते आपण पाहूया। तर पहा, इथे एक उदाहरण आहे। ₹2 चे नाणे अधिक ₹5 ची नोट अधिक ₹1 चे नाणे बरोबर रक्कम किती। म्हणजे इथं तुम्हाला काय दिलंय, 2 रुपयाचं नाणं दिलंय, 5 रुपयाची नोट दिली आणि 1 रुपयाचं नाणं दिलंय आणि विचारलंय काय की यापासून किती रुपये बनतील। जर तुम्हाला 2 रुपयाचं नाणं दिलं, 5 रुपयाची नोट दिली आणि 1 रुपयाचं नाणं दिलं तर तुमच्याजवळ किती रुपये असतील हे आपल्याला सांगायचं आहे। मग आपण कसं बरं हे काढणार? सोपं आहे। आपण काय करायचं, जेवढे रुपये आहेत आपल्याकडे त्यांची काय करायची, बेरीज करायची। जी नाणी आहेत ना त्या सगळ्यांची बेरीज करायची। म्हणजे 2 रुपयाचं नाणं म्हणजे 2 रुपये अधिक 5 रुपये अधिक 1 रुपया। हे पहा, 2 रुपये अधिक 5 रुपये अधिक 1 रुपया, ह्यांची काय करायची, बेरीज। मग आता आपण ह्या तिघांची बेरीज करूयात। 5 आणि 2 7 आणि 1 8, म्हणजे आपल्याकडे रुपये किती आहेत, 8। पहा, सोपं आहे की नाही। म्हणजे आपल्याकडे जर नाणी नोटा दिल्या तर त्यापासून आपल्याला आपल्याजवळ किती रुपये आहेत हे आता सांगता येईल की नाही। मग यासाठी मी आणखी उदाहरणं तुम्हाला पाठवणार आहे। हे उदाहरण तुम्ही परत परत पहा आणि समजल्यानंतर मग मी दिलेली उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा। जर काही अडचण आली तर कधीही विचारू शकता।